श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे गावाकडच्या स्वाद चॅनलमध्ये। तर स्वामी समर्थ महाराजांचा आज मी अभिषेक करत आहे आणि ही आहे माझी मुलगी सई। तर खूप छान असं खेळत आहे। आताच ती स्कूलमधून आलेली आहे आणि आज आहेत आमच्या वस्तीवरती जाऊबाईच्या घरी सुवासनीचा कार्यक्रम। तर 1.5 किलो पुरणाच्या स्वयंपाकाचं आहे नियोजन। तर इथं मस्त असं मी आणि राधिका पुरण वाटायचा कार्यक्रम करतो। हे आहेत आमच्या सुसा काकू आणि हे आहेत आमच्या जाऊबाईच्या आई ज्या आल्या होत्या सवासनीसाठी लिकीच्या घरी गारवा घेऊन। त्यानंतर ह्या आमच्या आंजू जाऊबाई सवासनीच्या पाया पडायची पद्धत आहे बरं का आमच्याकडं। त्यानंतर मी जे वटीचं साहित्य नेलं होतं ते त्यांचं हळदी कुंकी लावून पारंपरिक पद्धतीनं ओट भरण केलेलं आहे या ठिकाणी। आणि आमच्याकडं ओटीला कंपल्सरी नारळ घालतात, तुमच्याकडे घालतात का कमेंटमध्ये नक्की सांगा। सवासनीचा कार्यक्रम करून मी घरी आले। त्यानंतर ना 2-3 दिवसाची मी साय जमा करून ठेवली होती। तर ती मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने मी रवीनं तूप बनवलेलं आहे। या ठिकाणी लोणी काढून घेतलं। तर तूप बनवायला रवीनं कसं तूप हलवायचं हे मी माझ्या सासूबाईकडून शिकलेलं आहे। आणि मस्त असं लाकडी रवीनं तूप बनवल्यानंतर मी हातानं घट्ट असा गोळा काढला आणि ताजं तूप बनवलं। त्यानंतर माझी मुलगी तसंही बसलेली आहे अभ्यास करायला। आणि तुम्हाला जर माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। इथून पुढे माझ्या सईसोबत तुम्हाला खूप छान व्हिडिओ बघायला भेटतील।